Riorolo beshi bolorolo malakadiriaralaba. Beshi bala para 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 Siorolo malakadariarala bele 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 beshi bolorolo pala 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 si bala para 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 beshi kaliarala mele bele 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 besi bolorolo pala 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 horra ba 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 si kaliarala bele be shi bolorolo malakadariarala bele besi bolorolo pala 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 horra ka ba 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 shi ara para 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 horre be 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 beshi bara 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 khari arala bele 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 be si orolo malaka dari arala bele beshi bolorolo pala 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 basi bolorolo pala 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 हालेलुया 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 धन्यवाद यीशु धन्यवाद देते अब्बा बाप्पा धन्यवाद देते प्रभू यीशु धन्यवाद देते पवित्र आत्मा धन्यवाद देते पिता की तुम्ही आम्हाला आजचा सुंदर असा दिवस पाहायला दिला. धन्यवाद देते प्रभू की या संपूर्ण दिवसभर तुम्ही आमच्या बरोबर आहात म्हणून मी तुमचे आभार मानते. धन्यवाद देते पवित्र आत्मा कारण तुम्ही आम्हाला या क्षणाला सहाय्य करत आहात व आमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्ही आम्हाला सहाय्य करता म्हणून मी तुमचे आभार मानते. धन्यवाद देते पिता की या ठिकाणी तुझी उपस्थिती आहे व तू स्वर्गाचं रहस्य आम्हाला या ठिकाणी उघड करून सांगत आहेस म्हणून मी तुमचे आभार मानते. धन्यवाद देते प्रभू आणि मी विश्वास ठेवते की आम्ही आतापर्यंत जे शिकलेले आहोत व आता जे शिकणार आहोत ते आम्ही विश्वास करतो की आमच्या चांगल्या जमिनीत पेरलं गेलेलं आहे आणि त्याला 100 पटीहून जास्त पीक आलेलंच आहे म्हणून मी तुमचे आभार मानते. धन्यवाद देते पवित्र आत्मा आणि मी विश्वास ठेवते की या ठिकाणी बोलणारे फक्त आणि फक्त तुम्ही आहात. धन्यवाद देते आणि मी विश्वास ठेवते की माझ्या संपूर्ण शरीराचा माझ्या मनाचा माझ्या विचारांचा माझ्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दांचा माझ्या आवाजाचा पवित्र आत्म्यात तुम्ही ताबा घेतलेला आहे म्हणून मी तुमचे आभार मानते. व मला नाही ठाऊक की या ठिकाणी कोणाला कशाची गरज आहे परंतु पिता तुम्हाला सर्व काही ठाऊक आहे आणि पवित्र आत्मा तुम्ही आम्हाला तेच शिकवलेलं आहे म्हणून आम्ही तुमचे आभार मानतो. धन्यवाद देते प्रभू आणि मी विश्वास ठेवते की तुमची उपस्थिती आमच्यामध्ये आहे आणि इथे जे वचन तुम्ही आम्हाला शिकवत आहात ते मी विश्वास ठेवते की प्रत्येक व्यक्तीला ते समजलेलं आहे पवित्र आत्म्यात तुझ्या साहाय्याने म्हणून मी तुमचे आभार मानते व ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करते. आमेन आमेन आमेन. हालेलुया. सर्वांनी बसायचं आहे. हालेलुया हालेलुया. सर्वांना जय येशू. झोपाले नाही ना? सर्वजण कसे आहेत मग? स्वस्त मस्त. हालेलुया हालेलुया. आपण जे शिकत आहोत त्याच्याने तुम्हाला काहीतरी म्हणजे असं वाटत आहे की हे खूप इम्पॉर्टंट आपण शिकत आहोत की तुम्ही म्हणजे त्याला असं नजरअंदाज करत आहात? हे मग जे आपण पवित्र आत्म्याविषयी पवित्र आत्मा आपल्याला शिकवत आहे ते महत्त्वाचं आहे की नाही आहे?
हालेलुया. येस, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हालेलुया. तर आपण एका वचनाकडे जाऊया. रोमकरास अध्याय 8 वचन 9. परंतु तुमच्यामध्ये तुमच्यामध्ये जर जर देवाचा आत्मा वस्ती करत आहे तर तुम्ही देहाच्या अधीन नाही आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही. हालेलुया. हालेलुया. तर वचन काय सांगत आहे आपल्याला की तुमच्यामध्ये जर कोणाचा आत्मा वस्ती करत आहे, मग किती जणांमध्ये देवाचा आत्मा वस्ती करत आहे? नक्की. मग आपण कोणाच्या अधीन आहोत? कोणाच्या अधीन नाही, देहाच्या अधीन नाही आहोत. पण जर आपल्यामध्ये पवित्र आत्मा जो देवाचा आत्मा आहे तो नाही आहे तर आपण देहाच्या अधीन आहोत. हालेलुया. हालेलुया. आता उदाहरण, फुगा माहीत आहे? बलून, फुगाच बोलतो ना आपण. तो वर जातो की नाही जातो? जातो की नाही जातो? फुगा वर जातो. फुगा वर जातो की त्याच्यामध्ये जी हवा भरलेली असते ती त्याला वर घेऊन जाते? मग तुम्ही तर बोलले फुगावर जातो. हालेलुया. हालेलुया. म्हणून आपल्याला कसं राहायचं आहे? जागर राहायचं आहे. हालेलुया. हालेलुया. तर दोन प्रकारचे फुगे असतात. एक असतो त्याच्यामध्ये हवा नसते तर आपल्याला त्याला काय करावं लागते? वर, आपल्याला स्वतःच्या शक्तीने त्याला वर उडवावं लागते. पण एक असतो ज्याच्यामध्ये हवा भरलेली असते आणि जेव्हा आपण त्याला सोडतो तेव्हा तो वर जातो. हालेलुया. मग तसंच जेव्हा आपल्यामध्ये पवित्र आत्मा असतो तेव्हा आता आपण नाही चालत तर आपल्याला चालवणारा कोण आहे? कोण आहे? जसा तो फुगा असतो तो फुगा वर नाही जात तर त्याच्यामध्ये जी हवा भरलेली असते ती त्याला वर घेऊन जाते. तसंच जो पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे की नाही आहे तो आपल्याला काय करतो? वर घेऊन जातो, पुढे पुढे नेतो. हालेलुया. मग आता फुग्यामध्ये हवा आहे की फुटलेला आहे? हवा आहे. हवा आहे म्हणजे कोण आहे? पवित्र आत्मा आपल्या मध्ये आहे. हालेलुया. हालेलुया. परत वाचा. परंतु तुमच्यामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करत आहे तर तुम्ही देहाच्या अधीन नाही. जर तुमच्यामध्ये काय लिहिलंय? जर तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वस्ती करत आहे तर, इथे काय आहे? जर आणि तर. मग हे जर आणि तर काय आहेत बरं? जर आणि तर हे शब्द कधी वापरले जातात? हे जर तू माझ्या लग्नाला वडे करायला आली तर मी, म्हणजे तुम्ही वापरलेत हे शब्द. हालेलुया.
हालेलुया. मग इथे प्रभू आपल्याला काय सांगत आहे की जर आपल्यामध्ये देवाचा आत्मा असेल तरच आपण देहाच्या अधीन नसणार. पण जर आपल्यामध्ये देवाचा आत्मा नसेल तर आपण किती पण प्रयत्न केला तरी आपण कशाच्या अधीन जाणार? कधी कोणाबरोबर झालंय असं? झालंय का नाही झालं? हालेलुया, हालेलुया. मग आता जेव्हा आपण आत्म्याच्या अधीन आहोत, कोणत्या आत्म्याच्या अधीन आहोत? कोणत्या आत्म्याच्या अधीन आहोत? पवित्र आत्मा तुम्हाला दिलेला आहे की नाही दिला? दिलेला आहे. मग आता तुम्ही कोणाच्या अधीन आहात? पवित्र आत्म्याच्या अधीन आहात. आणि आता आपल्याला चालवणारा सुद्धा कोण आहे? पवित्र आत्मा. मग जेव्हा पवित्र आत्मा आपल्यामध्ये नसतो, पवित्र आत्मा आपल्यामध्ये तर आहे पण आपण आपल्या मुखाने काय कबूल करतो की तो नाही आहे. मग आपण जे काही बोलतो तेच आपल्या जीवनात येते की नाही येत? येते. मग जर आपण बोललो की पवित्र आत्मा नाही आहे, मग जरी तो आपल्यामध्ये असला तरी तो, हालेलुया, मग आपण कशाच्या अधीन जाणार? देहाच्या. म्हणजेच कशाच्या? जे या जगातल्या गोष्टी आहेत, जसं आपण सकाळी शिकलो की नाही शिकलो? काय शिकलो सकाळ आपण? हालेलुया, हालेलुया. सकाळी काय शिकलो आपण? बाय ते वचन काढ. लूक 12. 15. आणखी त्याने त्यांना म्हटले सांभाळा सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा. कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही. पुढे त्याने त्यांना नाही मागचंच वाचा. आणखी त्याने त्यांना म्हटले सांभाळा सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा. हालेलुया. तरी ते वचन काय सांगत आहे की सर्व प्रकारच्या लोभापासून काय करा? दूर राहा. मग या लोभापासून दूर राहण्यासाठी आपण स्वतःचं सामर्थ्य, स्वतःची शक्ती वापरू शकतो. स्वतःच्या सामर्थ्याने आपण त्या लोभापासून लांब राहू शकतो. मग कोणाचं सामर्थ्य आपल्याला वापरावं लागणार? आणि ते सामर्थ्य आपल्याला दिलेलं आहे की देणार आहे? कधी दिलेलं आहे? जेव्हा आपल्याला पवित्र आत्मा भेटला तेव्हाच आपल्याला ते सामर्थ्य सुद्धा भेटलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. आणि जेव्हा तो पवित्र आत्मा आपल्यामध्ये असणार तेव्हा तो पवित्र आत्माच आपल्याला काय करणार? या लोभापासून लांब राहण्यास मदत करणार की नाही करणार? पण तो कधी मदत करणार? जेव्हा आपण त्याला नेऊन कपाटात ठेवणार तेव्हा. काल शिकलो की नाही शिकलो आपण? आयफोन. हालेलुया, हालेलुया. मग आता किती जण प्रयत्न करणार की मी या लोभापासून लांब राहणार? स्वतःचं संरक्षण करणार की नाही करणार या लोभापासून लांब राहायला? इथे कोणत्या लोभापासून लिहिलेलं आहे? सर्व प्रकारच्या. इथे कोणता एक मेन्शन केलेला आहे का? एक सांगितलेला आहे का? नाही. तर काय सांगितलेलं आहे? सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा. मग आता किती जण राहणार दूर?
स्वतःचं संरक्षण करणार की नाही करणार? नक्की. हालेलुया. आपण एका वचनाकडे जाऊया. एक योहानाचे पहिले पत्र. जास्ती फास्ट चाललंय का? समजते ना? पवित्र आत्मा समजावतो. अध्याय 5 वचन 18. हे वचन सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे. जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही. काय लिहिलेलं आहे वचन? जो कोणी कोणापासून जन्मलेला आहे? देवापासून जन्मलेला आहे. तो काय करत नाही? पाप करत नाही. हे आपल्याला ठाऊक आहे. जो देवापासून जन्मला तो ख्रिस्त त्याला सुरक्षित ठेवतो आणि त्या दृष्टाचा संपर्क त्याला होत नाही. काय लिहिलेलं आहे ते? मग तुम्ही स्वतःचं संरक्षण करणार की नाही करणार? लोभापासून. सर्वांनी हात वर केलेले. मग आता आपण जे कोणापासून जन्मलेले आहोत? देवापासून जन्मलेले आहोत. तो कोण आपलं संरक्षण करणार? कोण करणार? आपण स्वतःच्या शक्तीने आपलं संरक्षण करू शकतो? हालेलुया. मग आता त्या लोभापासून लांब राहण्यासाठी आपल्याला मदत कोण करणार? आपण स्वतः. आपण किती पण प्रयत्न केला तरी आपण सफल होणारच नाही, कारण ते आपण आपल्या शक्तीने करूच शकत नाही. आपण शिकलो ना सकाळ की जे सामर्थ्य पवित्र आत्मा जेव्हा आपल्याला देण्यात आला त्या क्षणाला ते सामर्थ्य सुद्धा आपल्याला, त्याच्याच बरोबर ते सामर्थ्य सुद्धा आपल्याला भेटलेलं आहे. मग आता त्याच सामर्थ्याने आपल्याला काय करायचं आहे? काय करणार? त्या लोभापासून दूर राहण्यासाठी पवित्र आत्म्याची मदत घेणार. तेव्हाच आपण त्या लोभापासून लांब राहू शकतो. पैसे हे चांगले आहेत, पण त्याचा लोभ हा वाईट आहे. हालेलुया. आपण ते वचन वाचलं. त्या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे की त्या माणसाकडे सर्व काही, सगळी संपत्ती होती आणि त्याने स्वतःच्या जीवाला पण काय सांगितलं की हे जीवा तू खा पी आणि आनंद कर. पण प्रभू काय सांगत आहे की जर मी तुझा जीवच तुझ्याकडनं घेतला तर तू काय करणार? जे तुझ्या जवळ आहे ते कोणाचं होणार? हालेलुया. आणि आपण सर्वजण धनवान आहोत की नाही आहोत? कशावरून? प्रभू येशू आपल्यासाठी दरिद्री झाला. कुठलं वचन आहे? पण माहित आहे ती मोठी गोष्ट आहे. हालेलुया. मग वाचा, परत वाचा. जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही. हे आपल्याला ठाऊक आहे. जो देवापासून. अच्छा, एक मिनिट. ही पहिली लाईन वाच बाय परत. जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही. इथे हा व्यक्ती म्हणजे जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो काय करत नाही?
मग इथे किती जण देवापासून जन्मलेले आहेत? सर्वांची जबाबदारी नका घेऊ. हालेलुया, हालेलुया. मग तुम्ही देवापासून जन्मलेले आहात की नाही आहात? आहोत. आणि तो काय करणार नाही? तो पाप करत नाही. मग इथे आपण पाप आपल्या शक्तीने करणार नाही, की जर आपल्यामध्ये पवित्र आत्मा नसेल तर ते शरीर ते करणारच. मग पाप करत नाही याचा अर्थ काय आहे, की त्या आपल्यामध्ये कोण आहे आता? आणि आपण पाप का करणार नाही? का करणार नाही? कारण आपल्याला माहीत असते की जर आता मी परत ती चूक केली तर माझं आणि पित्याचं नातं काय होणार? तुटणार. म्हणून आता तो व्यक्ती पाप करत नाही. कारण ज्याला माहीत असते की मी देवापासून जन्मलेला आहे, तो देव स्वतः माझ्यामध्ये आहे, तो परत जाणार पाप करायला? जाणार? कारण बघा, पिता कुठे आहे? आपल्यामध्ये. प्रभू येशू पण कुठे आहे? आपल्यामध्येच आहे. आणि आज आपण शिकलो की पवित्र आत्मा सुद्धा कुठे आहे? आपल्यामध्ये आहे. तो आपल्याला देणगी म्हणून दिलेला आहे. हालेलुया, हालेलुया. मग आपण परत पाप करायला जाणार का? पण जर आपल्या हातून पाप होत आहे याचा अर्थ काय? की आपल्याला माहीतच नाही आहे की आपल्यामध्ये पवित्र आत्मा आहे. हालेलुया, हालेलुया. समजते? जे झोपल्यात ते बोला हालेलुया. हालेलुया, हालेलुया. झोपा, काही प्रॉब्लेम नाही, पण ऐका. कारण जर तुम्ही एवढ्या लांबून इथे येणार आणि झोपा काढणार आणि काहीच घेऊन नाही जाणार, मग काहीच फायदा नाही आहे. कारण जर वचनच नाही गेलं मध्ये तर जीवन सुद्धा बदलणार नाही. हालेलुया. इथे येऊन बसून हात वर करून प्रेज द लॉर्ड बोलून आपलं जीवन बदलणार का? बदलणार. हालेलुया. मग कशाने बदलणार? वचनाने. मग जर तेच नाही ऐकलं, झोपा काढल्या, तर काय फायदा आहे? हालेलुया, हालेलुया. वाचा. जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही. हे आपल्याला ठाऊक आहे. का आता तो व्यक्ती पाप करत नाही? कारण त्याला माहीत आहे की माझ्यामध्ये कोण आहे. आणि काल जसं आपण अमृताबाईच्या द्वारे शिकलो आणि संध्याकाळी ब्रदरांनी पण सांगितलं की आपल्यामध्ये पित्याचं भय असणं खूप गरजेचं आहे. आणि तिथे चालणीकडे पण आपण शिकलेलो की आपल्यामध्ये पित्याचं भय असणं गरजेचं आहे. आता किती जण विश्वास करतात की इथे पिता स्वतः उपस्थित आहे? मग जर पिता उपस्थित असला तर आपण असे पाय ताणून बसणार? अशा झोपा काढणार? पायवर घेऊन बसणार की व्यवस्थितपणे बसणार? काय करणार? हालेलुया, हालेलुया. पण ज्याचा विश्वासच नाही आहे, ज्याला माहीतच नाही आहे की इथं पिता स्वतः उपस्थित आहे, तो काय करणार? कसं पण वागणार. कारण त्याच्यामध्ये पित्याचं भयच नाही आहे. हालेलुया. उत्तर बरोबर येतात पण कृती हालेलुया. मग आपल्याला फक्त उत्तर बरोबर द्यायचे आहेत, फक्त ऐकायचं आहे की जे आपण ऐकत आहोत, जे बोलत आहोत त्यानुसार वागायचं पण आहे. काय करायचं आहे? हालेलुया, हालेलुया. आता मी एक तुम्हाला गोष्ट सांगते. पहिला म्हणजे जेव्हा ब्रदर रांचीला गेलेले तेव्हा म्हणजे प्रवचन दिलेलं आणि जेसिकाबाईचं प्रवचन होतं.
नाही वाटते अमृताबाईचं होतं आणि तिला भेटलं नाही कारण तिची एक्झाम चालू होती. आणि मी बोललं की जेसिकाबाई तुम्ही प्रवचन करा. पण पहिला जेसिकाबाई मला काय बोलली कि अभी हमारा टाइम आया नहीं है. तो मैंने बोला 2 साल से फिर क्या आ रहा है. हालेलुया हालेलुया. पण आता त्या दिवशी जेव्हा मी बघितलं जेव्हा मी त्यांना बोललं की बाय आज तुमचं प्रवचन असेल, तर पहिला त्या थोड्याशा अडखळल्या, पण नंतर त्यांनी बोललं की ठीक आहे. हालेलुया हालेलुया. मग आता त्यांनी काय केलं, त्यांच्या जीवनामध्ये बदल केला की नाही केला. मग तसंच आपल्याला पण बदल करायचा आहे की नाही करायचा. हालेलुया हालेलुया. इथे फक्त बोलून होणार की कृती करावी लागणार. त्यांनी फक्त बोललं की कृती पण केली. हालेलुया. वाचा. जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही. हे आपल्याला ठाऊक आहे. जो देवापासून जन्मला तो ख्रिस्त त्याला सुरक्षित ठेवतो आणि त्या दृष्टाचा संपर्क त्याला होत नाही. हालेलुया. मग आता आपण स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो की तो ख्रिस्त आपल्याला सुरक्षित ठेवणार. हालेलुया हालेलुया. आणि जर आपल्याला माहित असेल की आपल्यामध्ये पवित्र आत्मा आहे, तर आपण परत ती चूक करणार. हालेलुया हालेलुया हालेलुया. मग आता पवित्र आत्मा आहे की नाही आहे, मग त्याचं सहाय्य घेणार, त्याचं सामर्थ्य वापरणार की तसंच ठेवणार. हालेलुया. मग सामर्थ्य म्हणजे काय शिकलो आपण. माईक मध्ये बोला. थांब. काय सामर्थ्य म्हणजे. थांब, त्यांच्याकडे माईक दे. सामर्थ्य म्हणजे काय. तुम्ही सांगा सामर्थ्य म्हणजे काय. त्यांच्याकडे दे. एक अशी शक्ती की कुठल्याही परिस्थितीला बदलू शकते. सामर्थ्य म्हणजे काय. एक अशी शक्ती जी कुठल्याही परिस्थितीला बदलू शकते. हालेलुया हालेलुया. मग तुम्ही वचन बोलता की नाही बोलत. किती जण वचन बोलतात. बोलतो. मग त्या वचनाने तुमची परिस्थिती बदलते की तशीच राहते. बदलते. पण तुम्ही वचन का बोलता की तुमची परिस्थिती बदलावी की ती ऑलरेडी बदललेली आहे. बदललेली आहे म्हणून आपण वचन बोलतो. मग त्या वचनात सुद्धा काय आहे. सामर्थ्य आहे की नाही आहे. आहे. आणि जेव्हा आपण ते आपल्या जीवनात वापरतो तेव्हा त्याचं फळ आपल्याला दिसते की नाही दिसत. दिसते. मी माझी एक साक्ष देते की एकदा माझा दात खूप दुखत होता आणि तेव्हा मी नवीनच होती वचनामध्ये आणि वचन तेवढं काय माहीत नव्हतं, पण थोडं माहिती होतं की अधिकार कसा घ्यायचा, वचन कसं बोलायचं ते थोडं माहिती होतं. पण पहिला जेव्हा आम्ही जायचो
तेव्हा फक्त जायचो यायचो, पण ते वचन कधी स्वतःच्या जीवनामध्ये वापरलेलं नव्हतं. फक्त काय करायचो, ऐकायचो. पण जसं जसं हळूहळू आम्हाला माहीत पडलं तसं आम्ही ते वचन स्वतःच्या जीवनात वापरायला चालू केलं. कारण वचन सांगते की तुम्ही फक्त ऐकणारे नका होऊ, तर वचनाप्रमाणे करणारे सुद्धा व्हा. तर माझा दात खूप दुखत होता आणि मला वचन माहीत होतं की आपल्याला वचन बोलायचं आहे की धन्यवाद येशू, तुला बसलेल्या माराने मी पूर्णपणे बरी झालेली आहे. पण पहिला मला वाटलं की जेव्हा मी वचन बोलणार तेव्हाच माझ्या जीवनात माझा दात दुखणं बंद होणार. हालेलुया. पहिला मी कशासाठी वचन बोलत होती की मला वाटलं की वचन बोलून माझा दात बरा होणार, म्हणून मी वचन बोलत गेली पण काहीच होत नाही. तर मी बोलली की असं का होते. आणि आपण शिकलेलो की म्हणजे आपल्याला जर इच्छा असेल ती गोष्ट शिकण्याची आणि जर आपण पवित्र आत्म्याला विचारलं तर तो आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर देतो. हालेलुया. तर मी बोललो पवित्र आत्म्याला की पवित्र आत्मा असं का होते की मी एवढं वचन तर बोलत आहे पण माझ्या जीवनामध्ये कार्य का नाही होत. तर संध्याकाळी तिथे जेव्हा प्रेयर व्हायची बॉस्को अंकलच्या इथे, तेव्हा त्यांच्या घरी पवित्र आत्म्याने मला त्या प्रश्नाचं उत्तर दिलं की वचन आपल्याला यासाठी नाही बोलायचं की आपलं ते बरं होणार, पण यासाठी बोलायचं आहे की ते ऑलरेडी बरं झालेलं आहे. हालेलुया, हालेलुया. कारण विश्वास म्हणजे काय? विश्वास म्हणजे काय? न दिसणाऱ्या गोष्टीवरचा भरोसा. हालेलुया. मग मी एवढं वचन बोलत होती पण मला दिसत काय होतं की माझा दात दुखत आहे. पण मी बोलत होती की नाही, माझा विश्वास आहे माझा दात बरा झालेला आहे. पण परिस्थिती काय होती की दात दुखतच होता. हालेलुया. मग त्या संध्याकाळी जेव्हा मला पवित्र आत्म्याने सांगितलं की आपल्याला वचन ह्यासाठी नाही बोलायचं की ते पुढे जाऊन आपलं होणार, तर ह्यासाठी बोलायचं आहे की ते ऑलरेडी झालेलं आहे, म्हणून आपण धन्यवाद देत आहोत. हालेलुया, हालेलुया. कारण बघा, जर आपल्या हृदयामध्ये असं असेल की नाही मी एवढं वचन बोलणार आणि विश्वास ठेवणार की ते माझं बरं झालेलं आहे, तर तुम्ही कितीही वचन बोललं तरी ते बरं होणार नाही. कारण आपण जे मध्ये आपल्या पकडलेलं आहे आपल्या हृदयामध्ये, त्यानेच आपली पुढची कृती दिसते. हालेलुया, हालेलुया. तर पहिला मी माझ्या हृदयामध्ये काय पकडलेलं की वचन बोलल्याने दात दुखणं बरं होईल. पण जेव्हा संध्याकाळी मला पवित्र आत्म्याने ते शिकवलं की आपल्याला बरं होण्यासाठी वचन नाही बोलायचं, तर आपण बरे झालेले आहोत म्हणून आता वचन बोलायचं आहे. तर आता पहिला मी काय पकडलेलं की वचन बोलीन आणि मग ते बरं होईल. पण जेव्हा मी शिकली तेव्हा मी पकडलं की नाही, मी बरी झालेली आहे म्हणून आता मी वचन बोलत आहे. कारण ते वचन कसं आहे की धन्यवाद प्रभू येशू, तुला बसलेल्या माराने मी बरी झालेली आहे. म्हणजे जेव्हा आपण ते बोलतो तेव्हा आपण काय देत आहोत? धन्यवाद देत आहोत की नाही? मग धन्यवाद आपण कधी देतो? कार्य होण्याच्या अगोदर की कार्य झाल्यावर? कार्य. आता उदाहरण, बड्डेला तुम्हाला नवऱ्याने iPhone 17 दिला, मग तुम्ही तो iPhone द्यायच्या अगोदरच धन्यवाद बोलणार की दिल्यानंतर? दिल्यानंतर धन्यवाद बोलतो. हालेलुया. मग तसंच आपण वचन जेव्हा ते बोलतो की धन्यवाद येशू, मी तुझ्या जखमामुळे बरी झालेली आहे, ते धन्यवाद आपण कधी देतो? कार्य व्हायच्या अगोदर की कार्य झाल्यानंतर? कार्य झाल्या. हालेलुया, हालेलुया. मग आता मी माझ्या हृदयात पकडलं की
पण कार्य झाल्यानंतर धन्यवाद देतो, पण ते शारीरिक दृष्टीने नाही मी बोलत, शारीरिक दृष्टीने नाही, तर आध्यात्मिक दृष्टीने. म्हणजे उदाहरण, आपण एक वचन वाचूया. करंथीकरास दुसरे पत्र अध्याय 4 वचन 18. चार 18. आम्ही सर्वांनी तिच्या मागे बोलायचं आहे. आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो. आम्ही काय पुढे दृश्य गोष्टींकडे लक्ष, अदृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो. मग दृश्य म्हणजे जे आपल्या डोळ्यांनी दिसते, आणि अदृश्य म्हणजे काय, जे आपण पाहू शकत नाही. हालेलुया. पुढे नाही 5. कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. दृश्य गोष्टी कशा आहेत? मग जर माझं लक्ष त्या दात दुखणीच्या बरे होण्यावर असतं, म्हणजे जेव्हा ते बरं होणार तेव्हाच मी काय करणार, वचन बोलणार. म्हणजे माझं लक्ष कुठे होतं? आणि जरी ते दुखणं माझं बरं झालं असतं तरी ते कसं असतं, क्षणिक असतं. म्हणजे थोड्या वेळानंतर परत होतं तेच. समजते नाही? हालेलुया, हालेलुया. पवित्र आत्मा समजावून देत आहे. हालेलुया. तर मी वचन ह्यासाठी बोलायला लागली की आता माझं दात दुखणं बरं झालेलं आहे, पण दिसत काय होतं की दात तर दुखतच आहे, दात दुखतच आहे. परिस्थिती बदललेली नाही, तर दिसत काय होतं, दृश्य काय होतं की दात दुखत आहे. पण अदृश्य गोष्ट काय होती, वचन, की माझं दात दुखणं पूर्णपणे बरं झालेलं आहे. हालेलुया, हालेलुया. मग मी विश्वास कुठे ठेवला, अदृश्य गोष्टीवर ठेवला की नाही? हालेलुया. कारण पहिला मी काय पकडलेलं की मी वचन बोलीन आणि मग माझं दात दुखणं बरं होईल, आणि जरी ते बरं झालं असतं तरी ते कसं असतं, क्षणिक असतं. पण नंतर जेव्हा संध्याकाळी मी ते शिकली त्या क्षणापासून मी पकडलं की नाही, मी वचन बोलल्यावर मी बरी नाही होणार, तर मी बरी झालेली आहे म्हणून मी आता वचन बोलत आहे. हालेलुया, हालेलुया. मग ही गोष्ट जेव्हा मी पकडली की मी बरी झालेली आहे म्हणून मी आता वचन बोलत आहे, म्हणजे मी काय केलं, जी अदृश्य गोष्ट होती त्याच्यावर मी काय केला, विश्वास ठेवला. म्हणून आता मला काय भेटलं, सार्वकालिक. ते माझं दात दुखणं पूर्णपणे गेलं की नाही गेलं, तुम्हाला कसं माहित गेलं? हालेलुया, हालेलुया. कारण ते होणारच आहे. कारण वचन काय सांगत आहे, वाचा परत. आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो. मग आता तुमचं लक्ष कुठे आहे, दृश्य गोष्टींकडे की अदृश्य गोष्टींकडे? नक्की
हालेलुया. जर अदृश्य गोष्टींकडे आहे तर पुढचं फळ काय असणार? ते काय असणार? सार्वकालिक असणार. पण जर ते क्षणिक आहे याचा अर्थ तुम्ही कुठे विश्वास ठेवलेला आहे? जे दृश्य आहे, जे तुम्ही पाहू शकता त्याच्यावर. बरोबर? वाचा. कारण दृश्य दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, क्षणिक आहेत, पण पण अदृश्य अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. सार्वकालिक आहेत. मग आता पवित्र आत्मा आपल्याला दिसतो, पण तो आहे की नाही आहे? आणि तो कसा आहे? क्षणिक आहे की सार्वकालिक आहे? हालेलुया, हालेलुया. पण जर आपण असं बोललं की नाही, मी जेव्हा माझ्या डोळ्याने त्याला बघणार तेव्हाच मी विश्वास ठेवणार की तो माझ्यामध्ये आहे, तर ते कसं असणार? क्षणिक असणार. हालेलुया. पण जेव्हा आपण बोलणार की आता तुम्हाला दिसत आहे, पवित्र आत्मा दिसत आहे, पण तो आहे की नाही आहे? त्याची उपस्थिती आहे की नाही आहे? आहे. आणि तो कुठे आहे? आपल्या मध्ये आहे. हालेलुया. मग आता जेव्हा आपण बोलणार की पवित्र आत्मा माझ्या मध्ये आहे, भलेही तो आपल्याला दिसत नाही तरी तो आपल्या मध्ये आहे, म्हणजेच तो परत येऊन जाऊन आहे की तो सार्वकालिक आहे? आपण अजून एक वचन वाचूया. योहान अध्याय 14 वचन 16. 14:16. मी पित्याला विनंती विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुमच्या बरोबर सदा सर्वदा राहावे. मग आता पवित्र आत्मा आपल्या बरोबर फक्त क्षणापुरता आहे की सदा सर्वदा तो आपल्या बरोबर आहे? हालेलुया. मग आपण जेव्हा घरी जाणार, जेव्हा जेवणार, तेव्हा तो आपल्या बरोबर नसणार. तेव्हा तो पण जाणार ना जेवायला? त्याला भूक नाही लागणार? हालेलुया. की तो सदा सर्वदा आपल्या बरोबर आहे. हालेलुया, हालेलुया. मग आपण जेव्हा जेवायला बसतो तेव्हा आपल्याला आठवण असते का की पवित्र आत्मा माझ्या बरोबर आहे? आता तुम्ही जेवायला गेलेले की नाही, मग तेव्हा तुम्हाला आठवण होती की पवित्र आत्मा पण माझ्या बरोबर आहे? की स्वतः गपचूप जेवले, परत आले, बसले? काय केलं? विसरले? तो पण जेवायला गेलेला, आपण विसरलो. हालेलुया, हालेलुया. पण तो विसरणार का? मग जर आपण त्याला अनदेखा केलं तर तो आपल्यामधून जाणार की आपल्या बरोबरच असणार? कारण तो सदा सर्वदा आपल्या बरोबर. परत वाचा. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुमच्या बरोबर सदा सर्वदा राहावे. त्याने तुमच्या बरोबर म्हणजे तो आपल्या बरोबर आहे की नाही आहे? प्रत्येक क्षणाला की जेव्हा आपण जेवायला जातो तेव्हा नसतो, प्रत्येक क्षणाला असतो. हालेलुया.
आपण जेवायला जातो, वॉशरूमला जातो, जिथे पण जातो तिथे तो आपल्या बरोबर असतो. पण आपल्याला काय वाटते, आपण काय करतो, विसरतो. हालेलुया, हालेलुया. मग आतापासून पुढे जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याचं सहाय्य घेणार आणि जेवायला जाणार तेव्हा विसरणार, मरीना आंटी विसरणार? हालेलुया, हालेलुया. तर प्रत्येक क्षणाला आपल्याबरोबर त्याच्याशी बोलायचं आहे. आता ही लवीनाबाई आहे आणि जोशिताबाई आहे. आता तुम्ही जेवायला एकत्र बसलेले की नाही बसलेले, तुम्ही काय ना काय बोलले की नाही बोलले, म्हणजे वचन, दुसऱ्या गोष्टी नाही. हालेलुया. वचन एकमेकांशी डिस्कस केलं की नाही केलं, वचनाविषयी बोलले की नाही बोलले. मग का बोलले तुम्ही? कारण दिसत आहे. मग पवित्र आत्मा जो दिसत नाही त्याच्याबरोबर बोलले. हालेलुया, हालेलुया. त्या बोलल्या, बाकीचे. पण आपल्याला काय करायचं आहे, पुढे बोलायचं आहे की नाही बोलायचं आहे. कारण आपल्याला कुठे लक्ष द्यायचं आहे. ते लाव वचन दुसरं, 2 Corinthians 5:4-18. वाचा. आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो. लक्ष कुठे लक्ष लावतो? दृश्य गोष्टींकडे नाही तर. मग पवित्र आत्मा दृश्य आहे की अदृश्य आहे? पण आत्मिकरित्या तो आपण त्याला पाहू शकतो. हालेलुया, हालेलुया. तर दृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो. मग जर आता भलेही आपल्याला पवित्र आत्मा आपल्या डोळ्यांनी आपण त्याला पाहू शकत नाही, तरी आपल्याला काय करायचं आहे, काय करायचं आहे, त्याच्याबरोबर बोलायचं आहे आणि विश्वास ठेवायचा आहे की तो आपल्या बरोबरच आहे. मग आता किती जणांना वाटते की त्यांच्या बरोबर पवित्र आत्मा आहे? प्रेज गॉड. आपण एक वचन वाचूया. करंथीकरास पहिले पत्र अध्याय 8 वचन 2. करंथीकरास पहिले पत्र अध्याय 8 वचन 2. वाचा. जर कोणाला वाटत असेल की आपल्याला एखादी गोष्ट कळते तर ज्याप्रमाणे कळले पाहिजे त्याप्रमाणे त्याला अद्याप कळत नाही. हालेलुया. हे वचन ऐकलं कुठेतरी, काल ऐकलं की नाही ऐकलं? मग आता इथे आपण उत्तर काय दिली की नाही, पवित्र आत्मा आहे आहे आहे. पण मी काय बोललं त्याच्यावर तुमचं लक्ष नक्की होतं? जे झोपल्यात ते बोला हालेलुया, म्हणजे जागे आहेत. तरी पण अजून कळलेलं आहे की नाही कळलेलं आहे? हालेलुया. अजूनपर्यंत तुम्हाला वाटते की तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे, की तुम्हाला माहिती आहे की माझ्यात पवित्र आत्मा आहे? मग मी आता प्रश्न काय केलेला, कोणी ऐकलेला बरोबर? म्हणून त्याच्यासाठी काय करायचं लागते, लक्षपूर्वक इथे तिथे लक्ष द्यावं
नाही लागत. हालेलुया, हालेलुया. परत वाचा. जर कोणाला वाटत असेल की आपल्याला एखादी गोष्ट कळते. आता आपल्याला पण काय वाटत होतं की आम्हाला कळलेलं आहे की आमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे. पण जेव्हा प्रश्न आला तेव्हा आमचं उत्तर काय झालं? काय झालं? नापास झालं. म्हणजे समजलं आता. हालेलुया. मग आता तुम्हाला वाटते का तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे की नाही आहे? वाटते की नाही वाटत? वाटते. अजून पण वाटतेच आहे. वाटते म्हणजे काय? वाटते म्हणजे काय? अजून आपल्याला खात्रीच नाही आहे की माझ्यामध्ये तो आहे. हालेलुया. मग आता तुम्हाला वाटते की नाही वाटत की पवित्र आत्मा आहे? वाटते की नाही वाटत? तुम्हाला वाटते की नाही पवित्र आत्मा आहे? अजून पण वाटते. आपल्याला वाटते की पवित्र आत्मा माझ्यात आहे की मला माहिती आहे की पवित्र आत्मा माझ्यात आहे? तुम्हाला वाटते की नाही वाटत पवित्र आत्मा आहे? वाटते की माहिती आहे? हे जागे आहेत. टाळ्या वाजवा यांच्यासाठी. हालेलुया, हालेलुया. मग आता किती जणांना वाटते की पवित्र आत्मा आहे? अजून पण वाटते मध्येच आहात तुम्ही? मग हात कशाला वरती केला? मग आता आपल्याला वाटायला पाहिजे की पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे की मला माहिती पाहिजे? मला मग आता अंकल तुम्हाला वाटते की नाही वाटत पवित्र आत्मा आहे तुमच्यामध्ये? म्हणजे तुम्हाला वचन अजून समजलेलं नाही आहे, म्हणून इथे लक्ष द्या. माहिती आहे. You feel that Holy Spirit is in you, or you know that He is in you. You know means you are confirmed that He is in. Yes. Hallelujah. वाचा. मग आता समजलं? वाटते तुम्हाला पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे की माहिती आहे? नक्की. उद्याला उत्तर बदलणार नाही ना? हालेलुया, हालेलुया. कारण जेव्हा तुम्ही ते वचन परत त्याच्यावर मनन करणार की मला वाटते नाही बोलायचं, मला माहिती आहे की माझ्यात पवित्र आत्मा आहे, मला माहिती आहे की माझ्यात पवित्र आत्मा. बाजूवालीला बोला की तुला वाटते तुझ्यात पवित्र आत्मा आहे की तुला माहिती आहे की तुझ्यात पवित्र आत्मा आहे? वाटते की माहिती आहे? नक्की. हालेलुया, हालेलुया. काय झालं? माहिती आहे. माहिती आहे म्हणजे काय आहे? की आता तुम्हाला खात्री आहे, फुल कन्फर्म आहे की पवित्र आत्मा आपल्या मध्ये. प्रेज गॉड. हालेलुया, हालेलुया. मग आता तुम्हाला जे माहिती आहे ते तुम्हाला दिसत आहे? दिसत आहे? आता तुम्हाला माहिती आहे की नाही आहे की तुमच्यात पवित्र आत्मा आहे? पण तो दिसत आहे, पण तरी तो आपल्यामध्ये आहे. आणि तो क्षणासाठी आहे की सदा सर्वदा आपल्या बरोबर आहे? हालेलुया, हालेलुया. वाचा. जर
कोणाला वाटत असेल की आपल्याला एखादी गोष्ट कळते, तर ज्याप्रमाणे कळले पाहिजे त्याप्रमाणे त्याला अद्याप कळत नाही. मग आता कळलेलं आहे की अजून वाटते मध्येच आहे हो? आजी, तुम्हाला वाटते की नाही वाटत की पवित्र आत्मा आहे? वाटते की माहिती आहे? माहिती आहे. हालेलुया, हालेलुया. ते पुढचं वचन. नाही, 14. 4:18. वाचा. आम्ही दृश्य गोष्टींकडे दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो. कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. म्हणजे पवित्र आत्मा आपण बघू शकतो की नाही बघू शकत? पवित्र आत्मा आपल्याला दिसतो की नाही दिसत? म्हणजे तो काय आहे? क्षणिक आहे की सार्वकालिक आहे? हालेलुया. आणि ज्या आपल्या परिस्थिती आहेत, जे आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो, ते काय आहे? क्षणिक आहे. आणि सकाळी आपण शिकलो की आपल्याला आपली किंमत संपत्तीने मोजायची आहे की जो पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे, जे सामर्थ्य आपल्यामध्ये आहे त्याच्याने मोजायचे आहे? कशाने मोजतो माणूस? त्याची किंमत कशाने मोजतो? त्याची ओळख कशाने देतो? कशाने देतो? कशाने? पैशाने, काही संपत्तीने, बंगल्याने. माझ्याकडे एवढ्या गाड्या आहेत, एवढे बंगले आहेत, याच्याने ही ओळख कशाची आहे? जगाची आहे. हालेलुया, हालेलुया. पण आपली खरी ओळख काय आहे? आपण जेव्हा कोणाला आपली ओळख देतो तेव्हा आपण जास्तीत जास्त कुठल्या गोष्टींच्या याच्यावर देतो आपली ओळख? जगाच्या गोष्टींवर. पण आपल्याला कुठल्या गोष्टींवरून आपली ओळख द्यायची आहे? आपल्या जीवनावरून आपली ओळख द्यायची आहे. आणि ते जीवन आपलं कसं बदलणार? जेव्हा आपण पवित्र आत्म्याचं सहाय्य घेऊन ते वचन ऐकणार, ते समजणार, तेव्हाच आपलं जीवन बदलणार. आणि आपली ओळख काय पाहिजे? संपत्ती, पैसे, का जो पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे ती आपली ओळख पाहिजे? कारण आपण सकाळी शिकलो की जो पैसा आहे तो देवाच्या राज्यामध्ये सर्वात म्हणजे सर्वात खालच्या लेवलला आहे. पण जे प्रेम आहे ते कुठे आहे? सर्वात प्रथम जे आहे ते देवाच्या राज्यात प्रेम आहे. पण जगाच्या राज्यात काय आहे? पैसा जो आहे तो सर्वात वर आहे. आणि प्रेम, देवाचं प्रेम. हालेलुया. मग आपण कोणत्या राज्याचे आहोत? आपली ओळख कोणत्या राज्यातून येते? जगाच्या राज्यातून का देवाच्या राज्यातून? नक्की कसं माहिती? आपलं जे जीवन आहे, आपल्या जीवनात जी आपली परिस्थिती आहे, जी आपली वागणूक आहे,
त्याच्यावरूनच समजणार की आपण कोणत्या राज्याचे आहोत. हालेलुया, हालेलुया. आता सकाळीच उदाहरण घेतलं की ज्याच्यामध्ये जगाचं भरलेलं असेल तो इथे येऊन काय बोलणार? जगाचंच बोलणार. कारण वचन पण आपल्याला सांगत आहे की जे अंतःकरणात भरलेलं आहे तेच मुखावाटे निघते. मग आता कसं समजणार की एखादा व्यक्ती जगाच्या राज्यातला आहे की प्रभू देवाच्या राज्यातला आहे? जे काही तो बोलतो, जसा तो वागतो, त्याच्यावरूनच समजते की हा कोणत्या राज्याचा आहे. समजते की नाही समजत? हालेलुया, हालेलुया. मग आता स्वतःला चेक करा की मी कोणत्या राज्यातला आहे. मी जगाच्या राज्यातला तर नाही. स्वतःला चेक करा. पवित्र आत्म्याला विचारा की मी कोणत्या राज्यातला आहे. हालेलुया, हालेलुया. मग जर आपण उदाहरण, इकडची सर्व लोक चांगली आहेत मला माहिती आहे. हालेलुया, हालेलुया. मग आता जर चुकून आपण जगाच्या राज्यातले असलो तर आपल्याला काय करायचं आहे? आपण स्वतःच्या शक्तीने देवाच्या राज्यात येऊ शकतो? येऊ शकतो? तर देवाच्या राज्यात यायला सुद्धा आपल्याला कोणाचं सहाय्य घ्यायचं आहे? कोणाचं सहाय्य घ्यायचं आहे? हालेलुया. मग जर आपण कुठे चुकत आहोत आणि आपल्याला असं वाटत असेल की मी कुठे ना कुठे जगात आहे, तर आता मला बदल करायचा आहे की तसंच राहायचं आहे? हालेलुया. मग आता बदल कसा करणार? पवित्र आत्म्याचं सहाय्य घेऊन स्वतःच्या जीवनात बदल करणार की मी कुठे जगामध्ये गुंतलेली होती तिथून आता मी पवित्र आत्म्याच्या सहाय्याने देवाच्या राज्यात येऊ शकते. हालेलुया. आणि हे आपण आपल्या शक्तीने करू शकतो? आपल्या सामर्थ्याने करू शकतो? आपल्या सामर्थ्याने आपण आपली परिस्थिती बदलू शकतो? नाही. तर कोणाचं सामर्थ्य आपल्याला वापरावं लागेल? प्रभू येशूचं. आणि ते आपल्याला दिलेलं आहे की नाही दिलेलं? आपण वाचूया ते वचन. प्रेषितांची कृत्ये अध्याय 1 वचन 8. परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. हालेलुया, हालेलुया. मग पवित्र आत्मा तुमच्यावर जेव्हा तो येईल तेव्हा आपल्याला सामर्थ्य प्राप्त होईल. मग आता पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे की नाही आहे? म्हणजे त्याचं सामर्थ्य पण आपल्यामध्ये आहे. आणि सामर्थ्य म्हणजे काय आपण शिकलो की कोणतीही परिस्थिती बदलू शकते अशी एक शक्ती आहे. सामर्थ्य म्हणजे अशी एक शक्ती आहे जी कोणतीही परिस्थिती बदलू शकते. आणि कुठलं सामर्थ्य? माणसाचं सामर्थ्य की प्रभूचं सामर्थ्य? प्रभूचं सामर्थ्य. आता उदाहरण, कोणी कर्जात असेल, कोणी कोणत्या विचारामध्ये गुंतलेला असेल, आजारामध्ये असेल, तर आता या ज्या परिस्थिती आहेत या कुठल्या आहेत? देवाच्या राज्यातल्या आहेत की जगाच्या राज्यातल्या आहेत? जगाच्या राज्यातल्या आहेत, बरोबर. मग आता जर त्या परिस्थितीतून तुम्हाला निघायचं आहे आणि देवाच्या राज्यात यायचं आहे तर काय करावं लागेल? जे सामर्थ्य प्रभूचं आहे ते वापरून काय करावं लागेल? देवाच्या राज्यात. हालेलुया. समजते की नाही समजते? कोणाला प्रश्न आहे की काय समजलं नाही?
हालेलुया. सर्वांना समजलं? वाचा परत. परंतु परंतु पवित्र आत्मा पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तुमच्यावर येईल तेव्हा तेव्हा तुम्हाला सामर्थ्य सामर्थ्य प्राप्त होईल प्राप्त होईल आणि आणि यरुशलेमेत सर्व यहुदियात शम्रोनात व व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. आणि ते सामर्थ्य, तो पवित्र आत्मा आपल्याला कुठे वापरायचा आहे? त्याची साक्ष बनण्यासाठी कुठे कुठे जायचं आहे? पृथ्वीच्या. हालेलुया. हालेलुया. पृथ्वीचा शेवट तर कोणाला माहिती आहे इथे? हालेलुया. मग आपल्याला आता आपली कृती काय असली पाहिजे? आता वचन तर इथे सर्वांनी ऐकलं, पण ते सामर्थ्य पण आपल्याला माहिती पडलं की सामर्थ्य सुद्धा माझ्या मध्ये आहे. पण ते तुम्हाला कसं माहिती पडणार की ते तुमच्या मध्ये आहे का नाही आहे? कसं माहिती पडणार? कसं माहिती पडणार की ते तुमच्यामध्ये आहे? जेव्हा ते वापरणार तेव्हाच माहिती पडणार की ते सामर्थ्य माझ्या मध्ये आहे. हालेलुया. हालेलुया. उदाहरण, एक डब्बा आहे, त्याच्यामध्ये मावर नाही बोलू शकत. हालेलुया. त्याच्यामध्ये काहीतरी स्वीट्स आहे, लड्डू आहे. हालेलुया. त्याच्यामध्ये समजा लड्डू आहे आणि तो डबा पॅक आहे, बंद आहे. तर तुम्हाला कसं माहिती पडणार की या डब्यात काय आहे? हलवल्यावर काय दगड पण असू शकतात. तुम्ही बोलले हलवल्यावर, मग तुम्हाला कसं माहित की लड्डूच आहे? दगड पण असू शकतात, तसाच आवाज येणार. जेव्हा आपण तो डब्बा उघडणार तेव्हा आपल्याला काय माहिती पडणार की याच्यामध्ये काय आहे? लड्डू आहे. हालेलुया. हालेलुया. मग डबा उघडणं म्हणजे काय तुम्ही केलं? कृती केली की नाही केली? हालेलुया. हालेलुया. तो डबा उघडण्यासाठी तुम्ही कृती केली की प्रार्थना केली की धन्यवाद येशू, हा डबा उघडू दे, मला माहिती पडू दे की याच्यात काय आहे? आणि तो उघडला. काय झालं? तुम्ही काय केलं? कृती केली. हालेलुया. हालेलुया. मग तसंच आपल्याला कधी माहिती पडणार की आपल्यामध्ये सामर्थ्य आहे? जेव्हा आपण कृती करणार तेव्हाच आपल्याला माहिती पडणार की आपल्यामध्ये सामर्थ्य आहे. कारण जोपर्यंत आपण ते वापरणार नाही तोपर्यंत आपल्याला माहितीच नाही पडणार की ते आपल्यामध्ये आहे. हालेलुया. हालेलुया. समजते की नाही समजते? मग आता तुम्हाला वाटते की नाही वाटत पवित्र आत्मा आहे? वाटते की माहिती आहे? आहे ते माहिती आहे, पण वाटते की माहिती आहे? त्यांचं नका ऐकू. तुम्ही स्वतःला विचारा की मला वाटते की पवित्र आत्मा माझ्यात आहे की मला माहिती आहे की पवित्र आत्मा माझ्यात आहे? तुम्हाला वाटते नाही, तर तुम्हाला पूर्ण खात्री आहे आता, आणि तुम्हाला माहिती आहे की तुमच्यात पवित्र आत्मा. हालेलुया. हालेलुया. वाचा. परंतु
परंतु पवित्र आत्मा पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशलेमेत व सर्व यहुदियात शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. मग आता साक्षी होणार की नाही होणार? प्रभू येशूचे साक्षी होणार की नाही होणार? कसे होणार? जेव्हा ते सामर्थ्य वापरणार पवित्र आत्म्याच्या सहाय्याने, तेव्हाच आपण साक्षी होणार. मग त्यासाठी काय करावं लागेल? डबा. तेव्हाच माहिती पडणार की त्याच्यात लड्डू आहेत. मग डबा उघडणार तेव्हाच माहिती पडणार. म्हणजे काय? की जेव्हा कृती करणार तेव्हाच माहिती पडणार की हो, ते सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. हालेलुया, हालेलुया. जर कृतीच नाही केली तर माहिती पडणार की डब्यात लड्डू आहे. मग आता किती जण कृती करणार? पवित्र आत्मा दिलेला आहे की नाही दिलेला आहे? मग त्याच्या सामर्थ्याने, त्याच्या सहाय्याने कृती करणार की नाही? हालेलुया, हालेलुया. वाचा. परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशलेमेत सर्व यहुदियात शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. हालेलुया, हालेलुया. मग आता ते सामर्थ्य वापरणार तेव्हाच ती परिस्थिती बदलणार. जर सामर्थ्य वापरलं नाही तर परिस्थिती आहे तशीच. मग आता पवित्र आत्मा जो आहे त्याच्या सहाय्याने कृती करणार की नाही? कधी? निर्णय त्याच्यासाठी पहिला निर्णय घ्यावा लागेल की मला कृती करायची आहे. हालेलुया. समजलं? मग काय शिकलो आपण आज? की दृश्य गोष्टींकडे लक्ष लावायचं आहे की अदृश्य गोष्टींकडे? मग तुमचं लक्ष आता कुठे आहे? जी तुमची परिस्थिती दिसत आहे की मी आजारी आहे त्याच्यावर लावायचं आहे की जे वचन सांगत आहे त्याच्यावर लावायचं आहे? हालेलुया. समजलं? कोणाला काय प्रश्न आहे? कोणाला काय प्रश्न आहे? सर्वांना समजलं? नक्की? मग आता हे जीवनामध्ये वापरणार का तसंच ठेवणार? हालेलुया, हालेलुया. आपण सर्वांनी डोळे बंद करूया आणि सर्वांनी जे काही शिकलेले आहोत त्याच्यावर मनन करूया आणि त्या पवित्र आत्म्याचं सहाय्य घेऊया की मी जे काही शिकलेले आहे ते समजण्यासाठी, माझ्या जीवनात वापरण्यासाठी पवित्र आत्म्यात तुम्ही मला मदत करा. आणि पवित्र आत्म्या, आमची ओळख या जगाच्या दृष्टीने नाही आहे तर आध्यात्मिक दृष्टीने आहे. सर्वांनी त्या पवित्र आत्म्याबरोबर बोलायचं आहे. सर्वांनी त्या पवित्र आत्म्याबरोबर बोलायचं आहे की कसा मी दुसऱ्यांना वचन सांगू शकते तुझ्या साहाय्याने, आणि त्याच्या साहाय्याने आपल्याला
कार्य करायचं आहे. त्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे व ते एक असं सामर्थ्य आहे जे कोणत्याही परिस्थितीला बदलू शकते. आणि तेच सामर्थ्य, तीच शक्ती, तोच पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे. सर्वांनी त्या पवित्र आत्म्याशी बोलायचं आहे की पवित्र आत्मा, आजपासून मी निर्णय घेते की तू जो माझ्यामध्ये आहेस ते तुझं सहाय्य घेऊन, तुझं सामर्थ्य घेऊन मी आजपासून निर्णय घेते की मी प्रभू येशूची साक्षीदार होणार. आणि मी झालेली आहे असा आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. आणि पवित्र आत्म्याला बोलायचं आहे की पवित्र आत्मा, मी धन्यवाद देते की तुम्ही प्रत्येक क्षणाला माझ्या बरोबर आहात आणि तुम्ही सदा सर्वदा माझ्यामध्ये आहात. आपल्या ज्या काही प्रॉब्लेम्स असतील ते त्याला सांगायचे आहेत, कारण तोच आपल्याला मदत करता आहे. व त्याला धन्यवाद द्यायचा आहे की तो आपल्याला इथे या ठिकाणी सुंदर प्रकारे त्याचं वचन शिकवत आहे आणि ते समजावून सुद्धा देत आहे. त्याचं शहाणपण तो आपल्याला देत आहे, म्हणून त्याला धन्यवाद द्यायचा आहे. आपण सर्वांनी थोडा वेळ अन्य भाषेमध्ये हळू आवाजात बोलायचं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. हो रा बा 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 बा. सियारा ला बाला खाली यारा ला बेले बेशी बारा 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 बा. हो रे बे 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 बेशी बाला बारा 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 खारी यारा ला बेले 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 बे. हो रा बाला बा सिखाली ओरोलो मेले खेदरी यारा ला बा शी बोलो रोलो बाला खादरी या बा. हो रा बाला बा सिखाली ओरोलो मेले खेदरी यारा ला 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 ला. हो रा बा 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 शी बारा 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 बा. सर्वांनी त्याची स्तुती करायची आहे. हो रा बा 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 शी याराला बेले 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 खेली याराला बाला 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 बा. हो रे खे बे 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 शी बाला बारा 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 बा सिखाले बेरे 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 बे. हो रा बा 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 शी बाला बारा 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 खारी याराला बेले 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 बे. हो रे बे 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 शी बाला बारा 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 खारी ओरोलो मला खादरी याराला बेले बेले बे. हो रा 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 सी याराला ला 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 बाला 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 बा. शी याराला मेले खेदरी ओरोलो मला खासी खाली याराला बेले 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 बे. हो रा बा 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 शी बाला बारा 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 बा. धन्यवाद देते अब्बा बाप्पा, धन्यवाद देते प्रभू येशू, धन्यवाद देते पवित्र आत्मा, धन्यवाद देते प्रभू की तुम्ही या ठिकाणी आम्हाला तुमचं वचन शिकवलेलं आहे आणि आम्ही विश्वास करतो की ते आमच्या हृदयात चांगल्या जमिनीत पेरलं गेलेलं आहे व त्याला 100 पटीहून जास्त पीक आलेलंच आहे. म्हणून आम्ही तुमचे आभार मानतो. धन्यवाद देते पवित्र आत्मा आणि मी विश्वास ठेवते की जे वचन तू आम्हाला शिकवलेलं आहेस ते मी विश्वास ठेवते की त्याची समज पवित्र आत्म्या तुम्ही आम्हाला दिलेली आहे. म्हणून मी तुमचे आभार मानते, धन्यवाद देते आणि विश्वास ठेवते की प्रभू येशूची साक्षीदार होण्यासाठी तू आम्हाला सहाय्य केलेलं आहेस, तू आम्हाला मदत केलेली आहेस. म्हणून आम्ही तुमचे आभार मानतो. धन्यवाद देते पिता की तुम्ही मला अनाथ असं टाकलेलं नाही, तर तुमचा पवित्र आत्मा माझ्यात दिलेला आहे. म्हणून मी तुमचे आभार मानते, धन्यवाद देते प्रभू. आणि आजपासून मी निर्णय घेते की प्रभू पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे आणि त्या पवित्र आत्म्याच्या साहाय्याने मी सर्व काही करू शकते. म्हणून मी तुझे आभार मानते, धन्यवाद देते अब्बा बाप्पा. कारण पिता मी विश्वास ठेवते की तुम्ही माझ्यामध्ये तुमचा आज्ञाधारकपणा, तुमचं भय माझ्यात दिलेलं आहे. म्हणून मी तुमचे आभार मानते, धन्यवाद देते. कारण तुमची उपस्थिती सतत आमच्या बरोबर आहे. म्हणून तुला धन्यवाद देते, धन्यवाद देते पिता. व आजपासून आम्ही दृश्य गोष्टींकडे नव्हे तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावणार.
धन्यवाद देते आणि ते करण्यासाठी तुम्ही आम्हाला सहाय्य करता म्हणून पवित्र आत्मा दिलेला आहे व तुमचं सामर्थ्य पिता तुम्ही आमच्यात टाकलेलं आहे व ते या क्षणाला आमच्यामध्ये आहे म्हणून मी तुमचे आभार मानते. धन्यवाद देते प्रभू की प्रत्येक क्षणाला तुम्ही तुमचं वचन, तुमच्या वचनाची समज आम्हाला उघड करून शिकवत आहात म्हणून मी तुमचे आभार मानते व एकदम सोप्या रीतीने तुम्ही आम्हाला या ठिकाणी तुमचं वचन शिकवलेलं आहे म्हणून मी तुझे आभार मानते. धन्यवाद देते अब्बा बाप्पा व मी ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करते. आमेन, आमेन, आमेन.